शंकर महादेव आणि वासुकी कथा. हिंदू धर्मातील महत्त्वपूर्ण देवते म्हणजे भगवान शंकर महादेव. त्यांची पूजा व त्यांच्या कथा विविध रूपात लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. शंकर महादेव सर्व विश्वाचे पालन करणारे देवता आहेत आणि त्यांचा संबंध दुष्टशक्तींच्या नाशाशी, ब्रह्मा व विष्णूसोबतचे तात्विक तंत्र आणि ध्यानधारणा ज्यांसोबत असतो. ज्याप्रमाणे त्यांची एक महत्त्वाची कथा म्हणजे वासुकी आणि त्यांच्या संबंधांची कथा. वासुकी सर्पांचा राजा. वासुकी हा एक प्राचीन आणि अत्यंत प्रसिद्ध सर्प होता. त्याला सर्पांचा राजा म्हणून जाते. वासुकी हे नागलोकातील सर्वात प्रमुख सर्प होते आणि त्यांची महिमा शंकर महादेवासोबत जोडली गेली आहे. त्याचा संबंध समुद्र मंथनाच्या कथेशी थेट जोडलेला आहे. वासुकी एक महान बलवान सर्प होता, जो शक्तिशाली व त्याच्यासोबत अनेक महत्त्वाच्या किमया करणाऱ्या घटनांमध्ये सामील झाला. समुद्र मंथन. समुद्र मंथन ही एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रसिद्ध हिंदू पुराणातील कथा आहे, ज्यामध्ये देवते आणि दानवांनी समुद्राच्या मंथनाची योजना केली. अमृताचे रत्न जेल. ज्या मंथनामध्ये वासुकी सर्पाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल आपल्याला. मंथनाच्या सुरुवातीस देवते आणि दानव दोघेही ज्या अमृताच्या रत्नासाठी संघर्ष करत होते, परंतु समुद्र मंथनास प्रारंभ करण्यासाठी एका मोठ्या आणि शक्तिशाली घटकाची आवश्यकता होती. वासुकी सर्प हा घटक बनला आणि त्याला मंथनाच्या कंठी लागवण्यासाठी वापरण्यात आले. देवते आणि दानवांना सर्पाच्या दोन्ही बाजूला धरून मंथन करावं लागलं. भगवान शंकर महादेव ज्या मंथनाच्या प्रक्रियेत वासुकीसह समोर होते. वासुकीचा उपयोग मंदर पर्वताला मंथनाची प्रक्रियेस चालना देण्यासाठी करण्यात आला होता, ज्यासाठी शंकर महादेवांनी त्याचे धरून वासुकीला मंथन सुरू करण्याची परवानगी दिली. वासुकी आणि शंकर महादेव. समुद्र मंथनाच्या दरम्यान वासुकीच्या शरीरावर विष निर्माण होऊ लागले. ज्या विषाचे परिणाम सर्वांवर होऊ शकले असते, परंतु शंकर महादेवांनी आपल्या शरीरावर त्याचे विष ग्रहण केले. विषग्रंथी त्याच्या जाऊन त्याने थोडेसे त्याचे झाले आणि नीलकंठ म्हणून जाऊ लागले. महादेवाचा हा त्याग आणि बलिदान त्याच्या भक्तांसाठी एक प्रेरणा ठरला. त्याने सृष्टीचे रक्षण करण्यासाठी आपले शरीर विषाने भरून घेतले, परंतु त्याने कधीही त्याचे त्याग केले नाही. त्याचे रंग म्हणजे त्याच्या असामान्य शक्ती आणि त्याच्या महान कार्याची प्रतीक. वासुकीचे स्थान. शंकर महादेव आणि वासुकी ज्यांचे संबंध त्यानंतरही विविध ठिकाणी दिसून आले. समुद्र मंथनाच्या कथेत वासुकी एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो. त्याच्या शंकर महादेवांच्या उत्पत्ती झाली. तथापि वासुकीच्या महात्म्याचे इतरही अनेक दृष्टिकोन आहेत. वासुकी अनेक हिंदू काव्य आणि पुराणांमध्ये महत्त्वपूर्ण स्थानावर आहे. तो भगवान शंकराचा एक निष्ठावान भक्त समजला जातो. वासुकीचे चित्र चांगल्या सर्पाचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे. तो शक्ती, तत्त्वज्ञान आणि भक्तीचा प्रतीक आहे. शंकर महादेवाचे विष स्वीकारणे. शंकर महादेवाच्या कथा विशेष महत्त्वाची आहे. त्याच्या विष त्याच्या अत्यंत धैर्य आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. हे विष शंकर महादेवांनी ग्रहण केले कारण ते देवते आणि दानवांसाठी आणि सर्व विश्वासाठी उपयुक्त ठरले. त्यांचा हा तत्त्वज्ञान परिपूर्ण असा त्याग लोकांना जीवनात धैर्य, संयम आणि बलिदान ज्यांचे महत्त्व शिकवतो. विष ग्रहण करण्याच्या कृतीतून शंकर महादेवांनी हे दाखवले की कधीही आपले कर्तव्य न सोडता आपल्याला सर्वप्रथम समाजाची आणि सृष्टीची घ्यावी लागते. विष असलेल्या चांगले कर्म उत्पन्न होऊ शकतात, तसेच प्रत्येक संकटाचे समाधान ज्याच माध्यमातून शोधता येते. वासुकी आणि शंकर महादेवाचे महान कार्य. भगवान शंकर महादेव आणि वासुकी ज्यांचा संबंध एक मोठं आध्यात्मिक शिक्षण देतो. शंकर महादेवाच्या विषाच्या समुद्र मंथनाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आणि अमृताच्या रत्नाचा उगम झाला. चांगले कार्य संपन्न होऊ शकले. शंकर महादेव आणि वासुकी ज्यांचा संबंध त्या सामाजिक आणि धार्मिक आदर्शांना उजागर करणारे आहे, ज्याचा एक महत्त्वपूर्ण संदेश असत आहे की सर्व जीवनातील संकटांचा सामना धैर्याने आणि संयमाने केला पाहिजे. निष्कर्ष. शंकर महादेव आणि वासुकी ज्यांचा संबंध